स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्सचे नियम त्याचबरोबर सिंपल पास्ट टेन्सचे जे स्ट्रक्चर आहे ते आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी रिक्वेस्ट असेल की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब निश्चित करा। ओके, काही तुमच्या अडचणी असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये निश्चित कळवा। ओके, चला तर मग सुरुवात करूया। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, त्याचे यूज काय आहेत आणि त्याचे स्ट्रक्चर काय आहे ते समजून घ्यायला। सिंपल पास्ट टेन्सला मराठीमध्ये म्हणतात साधा भूतकाळ। ओके, बघा साधा भूतकाळ। ओके, भूतकाळ म्हणल्यावर आपल्याला लगेच कळून येतं की ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत ते दर्शवण्याचं काम सिंपल पास्ट टेन्समध्ये होणार आहे। ओके, म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी असतील ते सांगण्याचं काम आपण पास्ट टेन्समध्ये करतो। सिंपल पास्ट टेन्समध्ये पण घडून गेलेल्या गोष्टी सांगितल्या जातील। ओके, नियम काय आहेत ते आपण नंतर बघणार आहोत। सर्वप्रथम आपण काय करत आहोत तर त्याचे स्ट्रक्चर समजून घेऊया। ओके, तर पहिलं स्ट्रक्चर आहे अफर्मेटिव्ह। अफर्मेटिव्ह म्हणजे काय, होकारार्थी वाक्य। होकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर काय असणार सिंपल पास्ट टेन्समध्ये, तर त्याचं स्ट्रक्चर आहे यस प्लस V2 प्लस ओ। आता V2 म्हणजे काय, V2 म्हणजे काय तर क्रियापदाचं दुसरं रूप। उदाहरणार्थ बघा V1 V2 आणि V3। जसे इथे स्पीक, स्पोक आणि स्पोकन। म्हणजे आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये हा V2 वापरायचा आहे, स्पोक वापरायचा आहे। ओके, समजा उदाहरण घेता येईल वॉक्ड आणि वॉक्ड। म्हणजे V3 आपल्याला इथे काय करायचं आहे तर घ्यायचा, V2 इथे आपल्याला घ्यायचा आहे। म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आपण इथे काय करणार आहोत तर वापरणार आहोत। समजले सर्वांना? हे V2 आहे, त्याला आपल्याला वापरायचं आहे सिंपल पास्ट टेन्समध्ये। ओके, सब्जेक्ट नंतर V2 त्यानंतर ऑब्जेक्ट। उदाहरण बघूया, आय रोट अ लेटर। मी पत्र लिहिलं। मी पत्र लिहिलं म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे, भूतकाळातली आहे। ही गेव अ स्पीच। त्यांनी स्पीच दिलं, त्यांनी भाषण दिलं। शी कंप्लीटेड हर वर्क। तिने तिचं काम पूर्ण केलं। क्रिया ही संपून गेलेली आहे भूतकाळातच। ओके, त्यावेळेस आपण काय करतो सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत असतो। ओके, निगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे नकारार्थी वाक्य। आता नकारार्थी वाक्याचं सूत्र काय आहे, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। डिड नॉट प्लस सब्जेक्ट। डिड नॉट नंतर सब्जेक्ट डिड नॉट नंतर तुम्हाला काय करायचं, क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं, V1 वापरायचं आहे। ओके, डिड नॉट नंतर तुम्ही काय करणार, V1 वापरणार आहात। म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास डिड प्लस V1 इज इक्वल टू V2। अंडरस्टँड? मग आता तुम्ही V1 वापरताय, डिड इथे V1 वापरताय कारण काय, ते अगोदर डिड आलेलं आहे। डिड आलं तर आपल्याला काय करावं लागतं, त्यानंतर V1 वापरावं लागतं। लक्षात ठेवायचं ही गोष्ट, डिड प्लस V1 इज इक्वल टू V2। त्यामुळे डिड आल्यामुळे आपण इथं काय करणार आहोत, V1 वापरणार आहोत, क्रियापदाचं मूळ रूप। फॉर एक्झाम्पल, ही डिड नॉट आस्क अ क्वेश्चन। त्याने प्रश्न विचारला नाही। आय डिड नॉट ओपन द डोर। मी दरवाजा उघडला नव्हता। दे डिड नॉट प्ले क्रिकेट। त्यांनी ते क्रिकेट खेळले नव्हते। ओके, हे झालं एक्झाम्पल्स कशाचे, निगेटिव्ह स्ट्रक्चरचे। डिड इथे सगळ्यात महत्त्वाची चुकीचं मुलं करतात ती म्हणजे इथेच डिड नॉट नंतर V2 लिहितात। परंतु लक्षात ठेवायचं की डिड नॉट नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप येणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तर त्यामुळे डिड नॉट नंतर तुम्ही काय करणार, क्रियापदाचं मूळ रूप लिहिणार आहात। मग आता बघा, डिड नंतर मी मूळ रूप लिहिलं आहे। मग आता समजा आस्क आहे, आस्कचं V2 काय असतं, आस्क्ड असतं। मी इथं काय वापरलेलं आहे, आस्क वापरलेलं आहे, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे। आय डिड नॉट ओपन हे झालं मूळ रूप, डिड असल्यामुळे आपण इथं ओपन क्रियापदाचं मूळ रूप घेतलेलं आहे, V1 घेतलेलं आहे, हे लक्षात असू द्या। त्यानंतर आहे इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य कसे तयार होतात सिंपल पास्ट टेन्सचे ते आपण बघतोय। बघा, जर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्समध्ये प्रश्न विचारायचा असेल तर सोपं आहे, वाक्याची सुरुवात डिडने करून टाका, सब्जेक्ट आणि V1 का बरं, डिड आलेले त्यामुळे आपल्या इथे V1 लिहायचं आहे। डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क। हा झाला स्ट्रक्चर कशाचा, होकारार्थी प्रश्नाचा। आणि नकारार्थी प्रश्न असेल डिडंट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही। क्वेश्चन मार्क दिला नाही तर ते प्रश्नार्थक वाक्य होणार नाही, तुम्हाला मार्क मिळणार नाहीत। ओके, तर बघा काय दिलेलं आहे, डिड ही आन्सर्ड यू। त्याने तुला उत्तर दिलं होतं का। डिड शी ऑर्गनाइज अ पार्टी। तिने पार्टी दिली होती का। डिडंट नेहा हेल्प विकास। नेहाने विकासला मदत केली नव्हती का। म्हणजे नकारार्थी हा प्रश्न आहे।
ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्न विचारू शकता कशामध्ये, सिंपल पास्ट टेन्समध्ये. थोडक्यात पुन्हा एकदा सांगतोय, पास्ट टेन्सचा सिंपल पास्ट टेन्स वापरतात भूतकाळ दर्शवण्यासाठी, घडून गेलेलं दर्शवण्यासाठी. त्याचे स्ट्रक्चर्स आहेत, अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर आहे S+V2+O, क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे डिड नॉट प्लस V1. डीड आलं तर आपल्या क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे डिड नॉट प्लस V1. इंटरगेटिव्ह स्ट्रक्चर पण तसं असेल, वाक्य सुरुवात तुम्हाला डीड नाही करायची आहे, लक्षात ठेवा. कधीही वाक्य सुरुवात जर डीड नाही झाली तर लक्षात ठेवायचं की ते सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. ओके, डीड जर वाक्यात दिसले तुम्हाला, सब्जेक्ट नंतर जर तुम्हाला डीड दिसतंय तर समजून टाकायचं की ते वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स. डीडचा वापर हा सिंपल पास्ट टेन्स मध्येच केला जातो, हे कायमस्वरूपी लक्षात असू द्या. जसं डू आणि डचचा वापर हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये केला जातो, तसा डीडचा वापर हा सिंपल पास्ट टेन्स मध्येच केला जातो. ओके, आय होप तुम्हाला हे स्ट्रक्चर सर्व समजलेले असतील. चला तर आता युसेज काय आहे, याचा वापर कसा केला जातो ते आता आपण काय करूया, समजून घेऊया. आपण बघतोय युसेज ऑफ सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा वापर कुठे कुठे होतो ते आपण बघतो आहोत. पहिला नियम आहे त्याच्यासाठी, पहिला यूज आहे तो आहे इट इज यूज्ड फॉर अन ॲक्शन विच कम्प्लिटेड ॲट सम सर्टन टाइम इन द पास्ट. एक सर्टन टाइमला ज्यावेळेस ॲक्शन कम्प्लीट होते पास्टमध्ये ते दाखवण्यासाठी आपण काय करतो, सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, ही वेंट टू पुणे येस्टरडे. सर्टन टाइम, येस्टरडे म्हणजे काय, एक सर्टन टाइम आहे कालचा, ज्यावेळेस काय होतो तो पुण्याला गेला होता. म्हणजे एक ॲक्शन विच कम्प्लिटेड ॲट सम सर्टन टाइम इन द पास्ट. एखादी घटना, एखादी कृती जी एका सर्टन टाइमला कम्प्लीट होते पास्टमध्ये, त्यावेळेस आपण काय करत असतो तर सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत असतो. एक्झाम्पल, ही वेंट टू पुणे येस्टरडे. ही केम लास्ट नाईट. तो काल आला. ओके, तो काल रात्री आला, म्हणजे सर्टन टाइम आहे, काल रात्रीचा एक सर्टन टाइम, त्यावेळेस तो आला. आय बॉट मोबाईल येस्टरडे. मी काल मोबाईल आणला, काल मोबाईल आणला. ओके, हे झालं एक्झाम्पल कशाचं तर थोडक्यामध्ये या नियमाचं की एका सर्टन ॲक्शन जेव्हा ॲक्शन कंप्लीट होते, एखाद्या सर्टन वेळेस जेव्हा एखादी ॲक्शन कंप्लीट होते त्यावेळेस सिंपल पास्ट टेन्स वापरतात. ओके, पुढचा नियम आहे इट इज यूज टू एक्सप्रेस पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन्स. पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन दाखवायचे असतील, पास्ट हॅबिट, जसं सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण करतो हॅबिट्स दाखवण्यासाठी. ओके, आपल्या सवयीच्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत होतो. तर आता इथं काय करणार, भूतकाळातल्या सवयीच्या गोष्टी असतील त्या दाखवण्यासाठी आपण काय करतो आहोत, सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत आहोत. फॉर एक्झाम्पल, ही प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळला, किंवा इन द चाइल्डहुड ही प्लेड क्रिकेट. तो लहानपणी क्रिकेट खेळला. विद्या ऑलवेज इन्व्हायटेड मी टू डिनर. विद्याने मला नेहमी काय केलं तर डिनरला इन्व्हाइट केलं. ऑलवेज वर्डमुळे नेहमीची गोष्ट त्यात येते. मीना ऑलवेज कॅरीड अ बाईक. मीना नेहमी काय करायची तर बाईक सोबत ठेवायची किंवा कॅरी करायची. आय स्टडीड मेनी आवर्स एव्हरी डे. मी रोज बरेचसे घंटे काय करायचो, अभ्यास करत होतो. म्हणजे ह्या ज्या सवयीच्या गोष्टी आहेत, पास्ट हॅबिट्स आहेत, हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो तर सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत असतो. भूतकाळातल्या सवयीच्या गोष्टी दर्शवण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत असतो. ओके, त्यानंतर नंबर 3, इट इज यूज फॉर अन ॲक्शन विच कम्प्लिटेड इन द पास्ट विदाउट ॲडवर्ब ऑफ टाइम. कुठल्या प्रकारचा ॲडवर्ब ऑफ टाइम न वापरता सुद्धा एखादी ॲक्शन कंप्लीट होत असेल भूतकाळात तर ती दर्शवण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतात. एक्झाम्पल, हिज ब्रदर केम बॅक. त्याचा भाऊ वापस आला. कुठल्या प्रकारचं ॲडवर्बियल फ्रेज तिथे वापरलेली नाही. आय बॉट दिस पेन इन पुणे. ही डिडंट स्लीप वेल. तो झोपू शकला नाही, तो झोपला नव्हता. ओके, ही डिडंट स्लीप वेल. कुठल्या प्रकारचं ॲडवर्ब ऑफ टाइम तिथे वापरलेलं नाही. तरी पण हे आपण काय एखादी ॲक्शन कंप्लीट झालेली असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण काय करत असतो, सिंपल पास्ट टेन्स वापरत असतो. रूल नंबर 4 जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा की सिंपल पास्ट टेन्स हे वापरले जातात काही ॲडवर्ब्स ऑफ टाइम असतील, ज्यामध्ये काही ॲडवर्बल फ्रेजेस असतील किंवा मग काही ॲडवर्ब ऑफ टाइम असतील. ओके, जे पास्ट टेन्स इंडिकेट करतात त्यांच्यासोबत सिंपल पास्ट टेन्स वापरले जातो. मग कुठले वर्ड्स आहेत ते, येस्टरडे, अगो, लास्ट, लास्ट नाईट, लास्ट मंथ, लास्ट इयर, येस्टरडे मॉर्निंग, येस्टरडे आफ्टरनून, हे झाले फ्रेजेस. ओके, आणि या वर्ड सोबत आपण काय करतो तर सिंपल पास्ट टेन्स नेहमी वापरत असतो. एक्झाम्पल, आय लेफ्ट स्कूल लास्ट इयर. मी मागच्या वर्षी शाळा सोडली. लास्ट. दे प्लेड मॅच येस्टरडे. ते काल मॅच खेळले. काल ॲडवर्ब ऑफ टाइम जो आहे. ओके, ही रिसिव्ड माय लेटर अ मंथ अगो.
त्यांनी माझं लेटर त्याला 1 महिन्यापूर्वी प्राप्त झालं किंवा ते मिळालं. ओके, अ मंथ अगो ही झाली फ्रेज, ॲडव्हर्बियल फ्रेज. म्हणजे इथं आपण काय दिसतंय की थोडक्यात समजून सांगायचं झाल्यावर जे काही ॲडव्हर्ब असतील, ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहेत किंवा मग ॲडव्हर्बियल फ्रेजेस आहेत ज्या पास्ट टाइम इंडिकेट करतात त्या कशात वापरल्या जातात तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरल्या जातात. मग या कुठल्या आहेत ॲडव्हर्ब्स, यस्टरडे, ॲगो आणि लास्ट हे ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहेत. ओके, यांचा वापर सिम्पल पास्ट टेन्समध्ये केला जातो. ओके, समजलंय? आय होप सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे काय, सिम्पल पास्ट टेन्सची युसेज काय आहेत आणि सिम्पल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये निश्चित कळवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे टेन्सचे जे काही लिंक्स आहेत, सर्व टेन्सेस 12 टेन्सेसचे व्हिडिओ बनवलेले मी आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तर सगळे टेन्सेस जे आहेत ते चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. ओके, तुमच्या काही सूचना असतील, काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करणारच आहात अशी मला अपेक्षा आहे. तर विदाऊट सबस्क्राईब शिवाय जाऊ नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इतरही व्हिडिओ तुम्ही बघू शकतात टेन्सचे. ओके, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.